काय ग, आपल्याला कळलं तेच का? हो मॅम, म्हणजे सरांनी ऑर्डर नाही दिली आहे, पण कल्पना दिली. म्हणाले की 8 दिवसांनी विचार करून सांगा. पण काही ऑप्शन दिलाय का त्यांनी? नाही सर, तुम्ही म्हणाला तसंच. एक तर ट्रान्सफर घेणं किंवा नोकरी सोडणं, 2च पर्याय आहेत. तू घरी बोललीस का? हो, ऍक्च्युली मंजरी मॅम बोलल्यानंतर मी बोलले आदित्यशी. पण आता नानामाईंशी पण बोलायला हवं ना. मी जर ट्रान्सफर घेणार असेल तर मला पुण्याला एकटीला राहावं लागणार आहे. छान, म्हणजे अंजली इकडे आणि तू तिकडे. खरंच आपला विषय एकच असता तर किती बरं झालं असतं ना. पण मेघना, मला वाटतं तू ही ट्रान्सफर घ्यावी. काय आहे ना, एकाच वर्षाचा प्रश्न आहे. नोकरीला नाही म्हणू नकोस, पण अर्थात तुझ्या घरच्यांचा विचार घे. हा, आणि खरं सांगू का, स्वतंत्रपणे राहण्याचा अनुभव तुम्हाला संपन्न करेल. मनस्थिती द्विधा आहे सर. सतीश, कशी दिसतीये मी? छान दिसतेस. काय रे सतीश, तू न बघताच कसं काय सांगतोयस? नीट बघ आणि सांग ना, कुठली साडी नेसू? अगं कुठलीही नेस, सगळ्याच साड्या छान आहेत. यार, असं टिपिकल उत्तर देऊ नकोस ना, खरं खरं सांग. बर, ही नेस. ही नाही, साडी छान आहे, पण जरा प्रॉब्लेम आहे, म्हणजे फिटिंगचा आणि वगैरे. असं आहे होय? ही नेस. ही नाही नेसता येणार, कारण मॅचिंग गळ्यातलं नाहीये ना ह्याच्यावर. अरे बापरे, म्हणजे आता प्रत्येक साडीचं असं काही ना काहीतरी आहे का? तुला कंटाळा आलाय का? नाही नाही अर्चू, कंटाळा नाही आला, पण यार अर्चू, तुला माहिती आहे ना, मला यातलं काही कळत नाही. अरे सिंपल आहे, मला फक्त सांग की कुठली साडी नेसू. मग तेच तर सांगत होतो मी. शी बाबा, तुला काही कळतच नाहीये. मग तेच तर म्हणालो ना, मला यातलं काही कळत नाही. जा बाबा, मला नाही बोलायचंय. बरं बरं, एक मिनिट. अर्चू, ही साडी नेस. ही साडी? येस. कशी दिसतेय मी? मस्त, उत्तम, झकास. हो, मी ना ह्याच्यावर हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. ओके. पण टेन्शन घेऊन काही करू नकोस. सतीश, तुला नाही कळणार, अशा पार्ट्यांमध्ये ना माणसं एकमेकांना जोखत असतात. म्हणजे पुरुषांचं मला माहिती नाही, पण बायकांचं तर बारीक लक्ष असतं. म्हणजे दुसऱ्या बायकांनी कुठली साडी नेसलीये, मेकअप कसा केलाय, लिपस्टिक कुठल्या ब्रँडची लावलेली आहे, किंवा मग सॅन्डल्स कुठले घातलेले आहेत, किंवा पर्स कुठली ब्रँडेडची घेतलीये, या सगळ्यावर अतिशय बारीक लक्ष असतं. कळलं का? आणि हो सतीश, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायलाच विसरून गेले रे मी. काय? नाही म्हणजे हे बघ, मी ट्रेस बनवते, हे मी माझ्या मित्रमैत्रिणीमध्ये अतिशय अभिमानाने सांगते. पण तिकडे सांगायचं नाही. हा म्हणजे तुझी ती तत्व बित्व तिथे मध्ये आणू नको. वर्षातून एकदाच जायचं असतं आपल्याला. ओके ओके ओके, तू म्हणशील तसं. अर्चू, मला आत्ता आठवते, कोणी एका महान व्यक्तीने म्हटलंय, बिहेव लाईक ए रोमन व्हेन यू आर इन रोम. हो, मी तर नाही असं काही म्हणाले. अर्चू,